आपण कथालेखन हा जो भाग शिकलो त्याच्यामध्ये आपल्याला असं पण असतं की अपूर्ण स्टोरी काय करायची असते, पूर्ण करायची असते, असं तुम्हाला पेपरमध्ये पण येऊ शकतो. मग आता मी एक काय केलेलं आहे की एक स्टोरी लिहिलेली आहे जी अपूर्ण आहे, ती तुम्हाला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. पण ती कशी करायची आहे, प्रत्येकाला स्वतःला नाही करायची, तर तुम्हाला सगळ्यांची हेल्प घेऊन करायची. एकच स्टोरी आहे ती सगळ्यांनी, तुमच्यामध्ये कोणतं तुमच्याकडे एकरूपता आहे का, तुम्हाला सगळ्यांचे विचार तुमचे आहेत का, हे सगळं मी याच्यातून बघा. एक स्टोरी आहे, मग पहिल्यांदा हुकूमच्या काळात जी मी लिहिलेली स्टोरी आहे ती रीड करणार आणि त्याच्यानंतर ती स्टोरी कंटिन्यू करणार. त्याच्यानंतर हुकूमने काय करायचं, तर मी लिहिलेली स्टोरी आहे ती पण करायची आणि विराजला पेज देताना फक्त त्याने लिहिलेली स्टोरी आहे ती गोष्ट तुम्ही कदाचित पूर्ण कराल असं वाटलेलं. त्याशिवाय तुम्हाला ती नाईट मध्ये असं काही सांगितलेलं माहिती ना की आपण आपलं कर्म करत असतो ते आपलं पुन्हा कोणतरी बघत असतं. ते मी तुम्हाला ती फळाचं फळ देतो माहिती ना शिष्याला, आणि तो कसा प्रेम करत असतो आणि पुन्हा ते आपण कोणाकडे देतो, गुरुकडे देतो का, कारण मला बघत नाही असं कोणीच नाहीये, माझा स्वतःचा आत्मा तो मला बघतो. या दोन गोष्टी माझ्या डोक्यात होत्या म्हणून मी ते फक्त एवढंच लिहिलेलं. एका ऋषींचा आश्रम होता, त्या आश्रमामध्ये अनेक शिक्षक शिकण्यासाठी आले होते. त्यामधील एक होता सतत मला असं वाटलेलं की तो करून येईल असं करून हा कंटिन्यू करेल. आणि त्याने बघा हा कुठे लिहिलं, अवधूत हा लहानपणापासून बुद्धिमान व हुशार असे, त्याला अभ्यास या विषयामध्ये वेगळीच गोडी असे. गुरु हे अवधूतसाठी नेहमी आदरास्पद असे. अवधूत नेहमी त्यांचा विराजने कंटिन्यू केलं, आदर करत असे. सो ओके, आदर करत असे. तो त्यांनी सांगितलेले सर्व काही ऐकत असे. त्यांची अभ्यासासाठी वेगळी जिद्द होती. त्याला आपल्या गुरुचे नाव खूप मोठे करायचे
की आपण मोठे होऊन काहीतरी चांगले बनू, आपल्या गुरुला आपला अभिमान वाटेल असे काहीतरी करावे, त्याच्या गुरुच्या सांगितलेल्या वाटेवर एवढं केल्याच्या नंतर सांगितलं गेलं चालावे, वाटेवर चालावे व आपण आपला पूर्ण प्रयत्न करायचा की आपण खूप मोठे व चांगले व्यक्ती होऊ. एवढ्यापर्यंत ओके होतं. त्याच्यानंतर कथाने केलं प्रयत्न केल्यावर सगळ्यांना यश भेटतं म्हणून प्रयत्न करत राहायला पाहिजे. जर प्रयत्न नाही केला तर कसं भेटेल यश कसं भेटेल. त्याच्यानंतर आदर्श म्हणतो प्रयत्न केल्याशिवाय काही नाही मिळत, तर आपल्याला यश मिळायचं असेल तर मेहनत करावी लागेल. म्हणजे इकडे ते तो पूर्ण हेच झालं. त्याच्यानंतर रुग्वेद म्हणाला म्हणून सगळ्यांनी प्रयत्न चालू ठेवा, आपल्याला यश नक्कीच मिळेल, मेहनत करणाऱ्यांची कधीच हार होत नाही. त्याच्यानंतर कनिष्ठ झालं मेहनत केलात नाही, म्हणजे त्याला म्हणायचं होतं जर मेहनत केलात नाही तर तुम्हाला हार मिळणार, जास्त नको पण थोडी मेहनत करा, म्हणजे जास्त नको पण थोडी मेहनत करावी असं त्याने केलं. यश म्हणाला एके दिवशी गुरुने सांगितल्याप्रमाणे शिष्य मेहनत करायला सुरुवात करतो. त्याला समजते की आपला गुरु आपल्याला चुकीचं सांगणार नाही, म्हणून तो गावामध्ये काम शोधायला जातो. विजय म्हणाला मग त्याला गावच्या सरपंचांच्या घर काम करायला भेटते, सरपंचांच्या इथे घरकाम करायला भेटतं. त्याच्यानंतर मंथनने कंटिन्यू केलं शिष्य गुरुने सांगितल्याप्रमाणे सरपंचाकडे काम करायला जातो, तो तिकडची सर्व कामे करतो. वैष्णवी म्हणाली पण काम करण्यासाठी त्याला कोणाचीच मदत नव्हती, त्याच्या आजूबाजूला कोणी पण नव्हतं, तरीही त्याने काम सोडलं नाही, तो काम करायला सुरुवात करतो. मयुरी म्हणाली आणि त्याला म्हणजे तिला म्हणायचं होतं त्याला, आणि त्याला त्या कामाची आवड लागली आणि तो आता काम चांगलं करत होता. निधी म्हणाली तो जे कोणते काम करत होता त्यात त्याचा लहानपणापासूनच बघत आला होता, म्हणूनच तो ते काम चांगल्या अर्थी करत होता. अर्थी म्हणजे ते मला नाही समजलं. निधीची स्टोरी वाचून प्रतीक्षा म्हणाली याच्यामध्ये मी काहीच तिने ती जागा ब्लँक ठेवली. त्याच्यानंतर रिया त्याला लहानपणीपासूनच त्या कामाची आवड लागली होती. तेव्हा आपल्याला एखादे काम आवडते तेव्हा आपण ते मनापासून करतो, तसंच तोही करत होता. नंतर भार्गवी त्याला ते काम आवडत असल्यामुळे त्याला काम करताना अडचण येत नव्हती, तो ते काम आनंदाने व मनापासून करत होता. मग आर्या तो जे काम करायचा त्यात त्याला आनंद मिळायचा आणि त्याला काम करण्यासाठी घरातले देखील प्रोत्साहन करायचे, म्हणून तो अजून आवडीने ते काम करायचा. त्याच्यानंतर तात्पर्य अभ्यासासोबत बाकीची आवड पण जोपासली पाहिजे. स्टोरी होती एंड आणि तुम्ही पूर्ण त्याचा एंड वेगळा केला. मला फक्त एवढंच सांगायचं असतं एखादी गोष्ट बघा तुम्हाला अर्ध्यातली अगदीच माहीत असते, मूळ आपल्याला काहीच माहीत नसताना आपण प्रत्येक गोष्टी वेळी काय होतं रिॲक्ट होतो, एकाच वेळी म्हणजे एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं, तिसऱ्याने चौथ्याला सांगितलं. तर हे तुमच्याकडून होऊ नये. कथा लेखन वगैरे अपूर्ण कथा हा प्रत्येकाचा वेगवेगळा भाग आहे. तुम्हाला ती कथा काय करायची असते क्लिअर करायची असते, अपूर्ण कथा पूर्ण करायची असते. मला तुम्हाला हा लेसन द्यायचा होता की एखादी गोष्ट तुम्ही ज्यावेळी एखाद्याची ऐकता, एखाद्या दुसऱ्याला सांगितली, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे आली, तुमच्याकडे कसली येते त्याच्यावरती तुम्ही काय होता रिॲक्ट होता. हे ते खरं होतं काय होतं नेमकं याचा कोणत्याही प्रकारे काय करत नाही, विचारच करत नाही आणि ती गोष्ट कम्प्लीट करता. तो जो गोष्ट आहे ती जी गोष्ट आहे ती काय करायची आहे तुम्हाला समजून घ्यायची आहे, नंतर क्लिअर करायची आहे. एवढा मला तुम्हाला मोरल द्यायचा होता, म्हणून हा सगळा तो तुमच्यासाठी